आणि मी शेतकऱ्यांना पूर्ण फील्ड क्रॉप असतील सोबत व्हेजिटेबल क्रॉप असतील या क्रॉप संबंधी पिकाचं प्रोटेक्शन क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे कीड आणि रोग नियंत्रण कसं करायचं त्याबद्दल शेतकऱ्यांना आमची गाईडलाईन आहे. नमस्कार, मी विष्णू घोडके, टेरिटरी मॅनेजर नांदेड. मी नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली पाहतो. मी सीड डिव्हिजनला आहे. मी बियाणाचं पाहत असतो पाहत आहोत. ही व्हरायटी आहे फोर्स 9 आणि ह्या फोर्स 9चं जवळपास आज मला वाटतं 70 दिवसाचा प्लॉट असेल. तर झाले 68-70 दिवसाचा प्लॉट काढणीसाठी. तर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये ना जवळपास 3 किलोपासून 12 किलोपर्यंतची साईज आहे. वाईन डिक्लाईन किंवा GSBचा किंवा त्याच्यानंतर पावडरचा कुठलाही अटॅक या प्लॉटवर नाही. पानाची तुम्ही विगरस आता पाहता तर पूर्ण हिरवगार आहे आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये तुम्ही पाहू शकता की याला सेटिंग त्याच्यानंतर फ्रूटची साईज ही एक समान आहे याची. आणि त्यानंतर आता हे मिनी सीडलेड आहे. सगळ्यात महत्त्वाचं याचं जर खासियत काय जर असेल तर याचं बिया न काढता खायचं टरबूज आहे. मिनी सीडलेड आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्याच व्हरायटीचे बरेचसे गुण आणखी नवीन व्हरायटीमध्ये आम्ही सीडलेसमध्ये जाणार आहोत. तर आता सध्या तरी ही मिनी सीडलेड आहे. तर जे दुसऱ्या व्हरायटी आता अन्य आतापर्यंत ब्लॅकबेरी वगैरे त्याच्या खर्चामध्ये आणि याच्या खर्चामध्ये काय फरक म्हणजे ते रोगाला मला विचारण्यापेक्षा इथं शेतकरीच आहेत. त्यांच्याकडे दोन प्रकारचं अगोदर एक प्रकारची कुठली तरी व्हरायटी होती आणि ही पण आहे. तर दोन्हीच्या रोगामध्ये तुम्हाला शेतकरी बऱ्यापैकी सांगतील की त्यांना, कारण मी तर माझं आहे तर मी चांगलंच म्हणणार आहे. शेतकऱ्याने अनुभव घेतला आहे स्वतः. त्यांनी दुसरी व्हरायटी लावलेली आहे आणि आपलं पण लावलेलं आहे. तर भाऊ तुम्हीच सांगा किती असं. याच्यामध्ये कॅन्डी होती याच्या अगोदर आपल्याकडे व्हरायटी. त्या कॅन्डीपेक्षा ही चांगली व्हरायटी आहे. साईज बी चांगली आहे आणि त्याच्यात दुसरा विषय म्हणजे रॅटनचा विषय नाही काही. म्हणजे 3 ते 8-9 किलोपर्यंत साईज आहे याची. ते रोगाला कसं आहे? नाही, रोगासाठी एकदम चांगली आहे. रोगाला बळी पडत नाही. कुठं वेल मेलेला नाही कुठं काय जळालेला बिल्डिंग वगैरे काही लागत नाही ना. डावलिंग कारण काय माहिती एवढ्या टेम्परेचरमध्ये सध्या आता परिस्थिती अशी आहे की लोकांची 3 किलोमध्येच आता प्लॉट मरायला सुरुवात झाली. आणि आपलं तर 8 किलोपर्यंत फळ 8 किलोपर्यंत फळ असून बी तुमचा हिरवा वेगळं काही करावं व्हरायटी सांगितली नाही. व्हरायटी चांगली, वेगळं काही करायचं काम होतं नाही. 4-5 फवारण्यामध्ये आली ही व्हरायटी. 5 फवारण्या 5 फवारण्या झाल्या. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या तुम्हाला आता या फळाची साईज दाखवतो. अशा प्रकारे या फळाची साईज आहे आणि चांगल्या प्रकारे, कारण याच्यामध्ये एक समस्या शेतकऱ्यांनी सांगलेली आहे की राटणचा प्रश्न शेतकऱ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न राहतो. कारण जो व्यापारी आहे तो सर्वात मोठा माल नेतो आणि आपल्याकडे दुसरे एक अनुभवी शेतकरी आहेत बाळू निर्मल, हे पण आपल्याला या समस्येबद्दल सांगतील की राटणचा माल आणि या टरबुजामध्ये काय म्हणजे तुम्हाला काय समस्या जाणवते. राटण इथे निघू शकत नाही. हां, हे जे आहे ते 3 ते कमी 9 ते 10 किलोपर्यंत फळ गेलेलं आहे कमीत कमी. आणि राटणचं नाही. आणि या व्हरायटीमुळे शेतकऱ्याचा काय फायदा होईल? शेतकऱ्याचा फायदा आहे ना याच्यात. त्याच्या शेतकऱ्याचा फायदा आहे की बा आपल्या राटण निघत नसल्यामुळे माल घेऊ शकते, रोगाला बळी पडत नाही. आणि मला सांगा आता तुम्ही तुमचं क्षेत्र किती होतं पहिलं? 1.5 एकर दुसऱ्या कंपनीचं. दुसऱ्या म्हणजे चांदीचे. बरं, तर त्या 2 एकरमध्ये राटणचा किती माल निघाला असेल आणि असा चांगला माल किती निघाला असेल? राटणचा 4 ते 5 टन जवळपास राटण निघाले. हां, आणि राशीचा निघाला 35 टन. बरं. म्हणजे आता ही जी व्हरायटी आहे हिच्यामुळे जास्त राटणचा माल निघणार नाही की नाही? नाही, याच्यातही निघाला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे हे टरबूज आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.